कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कष्टाची माती झालेली आहे। 602 किलो कांद्याचे अवघे 301 रुपये मिळालेले आहेत। सोलापुरात पाठवलेल्या कांद्याला 50 पैसे भाव मिळालेला आहे। वाहतूक खर्चही निघाला नाहीये। खिशातून पैसे भरावे लागलेले आहेत। खिशातून 1538 रुपये मोजून सगळा कांदा विकला। कांदा पिकवला आणि बळीराजा कर्जबाजारी झालाय। कांद्याच्या लागवडीपासून काढणीपर्यंत प्रचंड कष्ट केले। हातात पीक आल्यानंतर भाव मिळेल या आशेने थोडे थोडे करून कांदे विकण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला। त्यानुसार पहिल्यांदाच सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये 12 थैल्यांमध्ये 602 किलो कांदा पाठवला। या कांद्याला 50 पैसे प्रति किलो भाव मिळाल्यामुळे 301 रुपये आलेले आहेत। हा कांदा मार्केटमध्ये पोहोचवण्यापासून विक्री होईपर्यंत शेतकऱ्याला 1939 रुपये खर्च आला। त्यामुळे शेतकऱ्याला च्या खिशातून 1538 रुपये दंड भरावा लागल्याची घटना सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये घडली आहे। 1 एकर कांदा लावलेला होता मी। तर काल मी 12 कट्टे सोलापूरच्या मार्केटला पाठवला होता। तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं। तर 301 रुपये मला भेटला। भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे। तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडे। त्याचं काय करावं हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळायला गेले। त्याच्या सरकारनं थोडीशी दक्षता घेऊन काहीतरी कांद्याची विल्हेवाट लावा आमच्या हीच विनंती आहे।